व्हॉट इज डायइलेक्ट्रिक आणि त्याच्यानंतर पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्यूलचा फरक, एवढंच. त्याचे पॉइंट्स पहिल्यांदा लिहून घ्या. मग चला, पहिला पॉइंट, डायइलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग मटेरियल ड्यू टू absence ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स. पुढचा पॉइंट, द डायइलेक्ट्रिक्स may be in a solid or liquid state. त्याच्यानंतर, the molecules of dielectric substance are either polar or non-polar in nature. Polar or non-polar in nature. In case of polar molecules, in a case of polar molecules, electric dipole is present, while in case of non-polar molecules, electric dipole is absent. त्याच्यानंतर, the polar as well as non-polar molecules in external electric field, gets polarized. In case of polar molecules, it is due to alignment. It is due to alignment of electric dipole, while in a case of non-polar molecules, generation of induced charges takes place. आता लक्ष द्या, या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहिली की डायइलेक्ट्रिक म्हणजे काय, नॉन कंडक्टिंग मटेरियल, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीयेत. हे तयार होतात, मटेरियल तयार होतात, कुणापासून होतात, एकतर पोलार मॉलिक्युल्स पासून होतील किंवा नॉन पोलार पासून होतील. मॉलिक्युल तुमचा पोलार असो किंवा नॉन पोलार असो, जर त्या ठिकाणी असे सबस्टन्स इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर ठेवले तर त्या ठिकाणी दोघांमध्येही पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन कशामुळे होतं, तर त्या ठिकाणी इन केस ऑफ पोलार मॉलिक्यूल, ते मॉलिक्यूल काय व्हायला चालू होतात, ओरिएंट होतात. कुणाच्या डायरेक्शन मध्ये, इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि त्या ओरिएंटेशन मुळे त्या ठिकाणी ते पोलराइज्ड होतात. इन केस ऑफ नॉन पोलराइज मॉलिक्यूल काय घडायला चालू होतं, तर इंड्युस्ड चार्जेस त्याच्या सरफेसवर काय व्हायला चालू होतात, एक्झिस्ट व्हायला चालू होतात. मग आता एक्झॅक्टली पोलरायझेशन म्हणजे काय. आता डायपोल हा शब्द आहे म्हणल्याबरोबर डायपोल मोमेंट हा शब्द आपण पाहिला होता. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझमचं कंपॅरिझन करत असताना इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या दोघांबद्दल आपण बोललो होतो. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला आपण काय म्हणलं होतं, आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं कॅपिटल एम त्यानं रिप्रेझेंट केलं होतं, आणि कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम इंटू 2L, हे इक्वेशन आपलं तिथं होतं. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तुम्ही कशामुळे म्हणता, P न रिप्रेझेंट करतो आपण त्याला, आणि त्याचा फॉर्म्युला काय होता, स्मॉल क्यू मल्टिप्लाइड बाय 2L. हा 2L कोण आहे त्या ठिकाणी, व्हॉट इज द 2L, इट इज अ डायपोल लेंथ.
हा क्यू कोण आहे? मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ द चार्ज, दोन्हीपैकी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर स्मॉल एम कोण आहे? पोलर स्ट्रेंथ. याच्याबद्दल आपण बोललो होतो. आता जर त्या ठिकाणी एखादा डायलेक्ट्रिक जर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर ठेवत असाल तर तो त्या ठिकाणी काय होईल? पोलराइज्ड होईल. पोलराइज होतो याचा अर्थ त्याच्यामध्ये पोलरायझेशनची प्रोसेस होत असेल, त्याच्या सरफेसवर चार्जेस डेव्हलप होत असतील, एका बाजूला पॉझिटिव्ह तर दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह चार्ज क्रिएट होत असेल तिथं. आता ही जी काही डायपोल मोमेंट त्या ठिकाणी त्या डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये तयार होते, पर युनिट व्हॉल्यूम किती झाली डायपोल मोमेंट तुमची तयार, त्यालाच त्या ठिकाणी वी कॉल इट एज पोलरायझेशन. सो व्हॉट इज अ पोलरायझेशन? The electric dipole moment present inside a dielectric per unit volume in a polarized state is known as polarization. त्याला पोलरायझेशन असं म्हणतो आपण. आता डायलेक्ट्रिक देखील कसे, समजा काही डायलेक्ट्रिक मध्ये आतमध्ये जे पोलरायझेशन होतं, हे पोलरायझेशन होत असताना युनिफॉर्म पद्धतीनं होत असतं. जर युनिफॉर्म पद्धतीनं जर होत असेल तर तशा पर्टिक्युलर डायलेक्ट्रिकला आयसोट्रोपिक डायलेक्ट्रिक म्हणतात. आयसोट्रोपिक हा शब्द आपल्याला कुठं गेल्यासारखा आठवतो का? लाईट मध्ये मी बोललो होतो. आयसोट्रोपिक आणि ॲलिओट्रोपिक म्हणलो होतं आपण तिथं. कशाबद्दल आपण तिथं डिस्कस केलं होतं? तर त्या ठिकाणी रे ऑफ लाईट आणि वेव्ह नॉर्मल यांच्याबद्दल आपण बोलत होतो. वेव्ह नॉर्मल त्यालाच वी कॉल इट एज रे ऑफ लाईट म्हणतो. हे दोन्ही सेम असतात. केव्हा असतात? इन केस ऑफ आयसोट्रोपिक मीडिया. आयसोट्रोपिक म्हणजे युनिफॉर्म मीडियम असणे. इन केस ऑफ ॲलिओट्रोपिक मीडिया हे दोन्ही सेपरेट व्हायला चालू होतात. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. कशाचं? गारगोटीचं दिलं होतं. म्हणजे समुद्राच्या काठावर वाळूमध्ये जी सापडते गारगोटी, ती जर ठेवली तर शब्द असे दोन ठिकाणी उचलल्यासारखे दिसतात. साधा काच घ्या तुम्ही, काच घ्या आपल्या वहीमध्ये लिहिलेल्या अक्षरावर जर ठेवलं तर शब्द असा उचलल्यासारखा दिसतो थोडासा. पण ते जर त्या ठिकाणी ती गारगोटी जर ठेवली तर तो शब्द दोन ठिकाणी दिसायला चालू होतो. म्हणून त्या मीडियमला ॲलिओट्रोपिक म्हणतात. आयसोट्रोपिक हा शब्द कुठं कुठं वापरला जातो? ज्या ज्या ठिकाणी युनिफॉर्मिटी असते त्या त्या ठिकाणी कुठला शब्द वापरला जाईल? नेहमीच आयसोट्रोपिक हा शब्द वापरला जाईल. म्हणजे त्याचा अर्थ कुठल्याही डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये जर पोलरायझेशन युनिफॉर्म पद्धतीनं होत असेल तर तशा पद्धतीच्या डायलेक्ट्रिकला कुठलं डायलेक्ट्रिक म्हणणार? इट इज ऑल्सो नोन ॲज आयसोट्रोपिक डायलेक्ट्रिक. म्हणजे याचा अर्थ आपण दोन व्याख्या या ठिकाणी पाहत आहोत. पहिली व्याख्या आपण पाहतोय कुणाची? पोलरायझेशन. व्हॉट इज अ पोलरायझेशन? The electric dipole moment developed inside the dielectric per unit of volume, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? we call it as polarization. त्याची अजून एक व्याख्या आहे. पोलरायझेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस सरफेसवर चार्ज तयार होतो. एका सरफेसवर निगेटिव्ह असेल तर दुसऱ्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. त्या सरफेसचा एरिया जर तुम्ही पाहिला आणि त्या सरफेसवर किती चार्ज तयार झालेला आहे ते जर पाहिलं तर चार्ज इंड्युस्ड चार्ज डेव्हलप्ड पर युनिट एरिया असं जरी म्हणलं तरी त्याला त्या ठिकाणी वी कॉल इट एज व्हॉट? पोलरायझेशन. पोलरायझेशनची हे अजून एक व्याख्या आहे. म्हणजे डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम किंवा इंड्युस्ड चार्ज डेव्हलप पर युनिट ऑन द सरफेस एरिया, त्याला ही पोलरायझेशन असं म्हणतात. नीट लक्षात घ्या. पोलरायझेशन जर हा शब्द जर घ्यायचा जर आपण ठरवला, पोलरायझेशन इज इक्वल टू इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. पोलरायझेशन म्हणल्याबरोबर या ठिकाणी काय? कूलम येईल आणि हे अंतर म्हणल्यानंतर मीटर येईल, डिव्हायडेड बाय हे काय येईल? व्हॉल्यूम म्हणल्यानंतर मीटर क्यूब येईल. हा मीटर कटला, इथं काय येईल? मीटर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ दुसरं युनिट काय? इंड्युस्ड चार्जेस पर युनिट एरिया. चार्ज म्हणल्याबरोबर याचे युनिट काय? कूलम. एरिया म्हणल्याबरोबर याचे युनिट काय? मीटर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ दीज आर डायमेन्शनली कशा आहेत? आयडेंटिकल क्वांटिटीज आहेत. म्हणून पोलरायझेशनची एक व्याख्या अशी सांगता येईल किंवा पोलरायझेशनची दुसरी व्याख्या तुम्हाला अशीही सांगता येईल.
म्हणून त्याच्याबद्दल लिहूत आपण. मेन हेडिंगला पोलरायझेशन. The electric dipole moment, developed inside the dielectric per unit volume is known as polarization. Or the induced surface charges developed per unit area on the surface of the dielectric is also known as polarization. Puts a point. If a polarization is present, next point, if a polarization is present inside the dielectric in a uniform manner, then such a dielectric is known as isotropic dielectric. खाली लिहा. The SI unit of polarization is Coulomb per meter square, and its dimensions are, मास आहे का इथं? नाही. m0 L-2 T1 A1. कारण कुलमला कशाने रिप्लेस करता येईल आपल्याला? एम्पियर सेकंद रिप्लेस करता येईल. एम्पियर सेकंद लिहिल्यामुळं या ठिकाणी हे 1 तयार होतील. डायमेन्शन त्याचे काय येतील? m0 L-2 T1 A1. हा. If a small q suffix induced लिहा किंवा QP म्हणून रिप्रेझेंट करा. कसं करायचं ते करा. Are the induced charges, if small q suffix induced, are the induced charges over the surface of dielectric having area A, then polarization is equal to Q induced divided by A. बरोबर? Q induced divided by A. चार्ज पर युनिट एरियाला आपण पूर्वी काय म्हणलो याला? सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि कशाने रिप्रेझेंट केलं होतं आपण? सिग्मानी केलं होतं. म्हणजे यालाच मला असंही म्हणता येईल, सिग्मा व्हॉट? इंड्युस्ड.
ओके. पोलरायझेशन इज इक्वल टू काय येईल, Q induced divided by A is equal to sigma induced. Which is induced surface charge density. बरोबर, induced surface charge density. आता लक्ष द्या, समजा एक डायलेक्ट्रिक घेतला आणि एका इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुम्हाला ठेवायचं. इलेक्ट्रिक फील्ड जर एकदम वीक असेल, त्याच्यात जर ठेवलं तर काय होईल, तो वीकली पोलराइज्ड होईल. आणि ते जर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर इट गेट स्ट्रॉंगली पोलराइज. म्हणजे पोलरायझेशन हे आधारित आहे. कशावर आधारित आहे बाळांनो, द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्डवर. म्हणजे याचा अर्थ मला या ठिकाणी काय म्हणता येईल, the polarization is always proportional to what, electric intensity. किंवा या ठिकाणी पोलरायझेशनला दुसरं मला रूप देता येईल, इट इज नथिंग बट XC इंटू कॅपिटल E. हा X कोण आहे, इट इज नोन ॲज ससेप्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रिक मीडियम. जो मीडियम आहे किंवा जो मटेरियल मीडियम तुम्ही वापरता त्याची ॲबिलिटी ससेप्टॅबिलिटी त्याला म्हणतात. ससेप्टॅबिलिटी मटेरियलची एक्सप्लेन करताना वेगवेगळ्या पद्धतीनं होते. एकतर मॅग्नेटिझम मध्ये करता येतं किंवा इलेक्ट्रिक पद्धतीनं. जर मॅग्नेटिझम मध्ये जर ससेप्टॅबिलिटी हा शब्द जर वापरायचा असेल तर इथं सफिक्स कोण येईल, यमच येईल, बाकी काही नाहीये. म्हणजे काय, त्याचं नेचरवर आधारित आहे. मटेरियल कुठलं वापरता त्याच्या नेचरवर आधारित त्या मटेरियलची ससेप्टॅबिलिटी असते. म्हणून नेक्स्ट पॉइंट, पोलरायझेशन ऑफ अ डायलेक्ट्रिक. Polarization of a dielectric depends on कशावर आधारित आहे, the strength of electric field. म्हणून पोलरायझेशन प्रपोर्शनल टू कॅपिटल E. म्हणून पोलरायझेशन इज इक्वल टू X सफिक्स E स्मॉल e इंटू कॅपिटल E. X suffix E into capital E, where X suffix E is susceptibility, SUS, susceptibility of the medium which depends on, which depends on the nature of the dielectric, on the nature of the dielectric. पुढची मेन हेडिंग, effect of dielectric in a capacitor, effect of dielectric in a capacitor. लक्ष द्या, आता माझ्याकडे एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. दोन प्लेट मधला अंतर स्मॉल d इतका आहे. दोन्ही प्लेटचा एरिया त्या ठिकाणी कॅपिटल E इतका आहे. मग त्या ठिकाणी मला काय म्हणता येईल, सी एअर ची व्हॅल्यू काय असते, A epsilon नॉट डिवायडेड बाय स्मॉल d. हे आपण इक्वेशन काढलेलं होतं पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये. समजा जर या ठिकाणी मी जर डायलेक्ट्रिक टाकला आणि डायलेक्ट्रिक पूर्ण न भरता फक्त T थिकनेसचा जर टाकला, ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या ठिकाणी किती आहे, K आहे, असा डायलेक्ट्रिक मी जर ठेवला, टोटल अंतर किती आहे, D. त्यातलं स्मॉल t अंतर कशाचं आहे, डायलेक्ट्रिकचं आहे. मग एअर मीडियमचं अंतर किती असेल, D मायनस T. हे तर मान्य आहे ना तुम्हाला, नीट लक्षात घ्या. एअर साठी त्या ठिकाणी अंतर असेल D मायनस T आणि डायइलेक्ट्रिक साठी त्या ठिकाणी अंतर असेल किती, T असेल. आणि दोन्ही मिळून काय तयार होतील, D तयार होईल.
बरोबर आहे. आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पोटेन्शियलचं इक्वेशन त्या ठिकाणी लिहिलं होतं. व्हॉट इज अ पोटेन्शियल? व्ही इज इक्वल टू ई इंटू स्मॉल डी लिहिलं होतं. हे पोटेन्शियलचं आपण इक्वेशन लिहिलं होतं कुठं? पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये लिहिलं होतं. आता मला या ठिकाणी पोटेन्शियल वेगवेगळे असतील. एअर मीडियमचं पोटेन्शियल वेगळं असेल, तर डायलेक्ट्रिक मीडियमचं पोटेन्शियल वेगळं असेल. एअर मीडियमचं पोटेन्शियल किती असेल? व्ही एअर इज इक्वल टू काय असेल? ई एअर बरोबर इनटू काय लिहू? स्मॉल डी लिहिता येईल का मला? नाही. तर काय लिहावं लागेल? हे डी मायनस टी असं लिहावं लागेल. सिमिलरली व्ही डायइलेक्ट्रिक, व्ही डायइलेक्ट्रिकचं किती असेल? मग काय लिहावं लागेल मला? ई डायइलेक्ट्रिक इनटू हे टी. काही अडचण याच्यामध्ये? सिंपल लिहिलंय. कुठल्याही ठिकाणी जर चार्ज तयार झालेले असतील तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी म्हणतो सिग्मा डिव्हायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. हे आपण म्हणतो केव्हा? जर मीडियमचा कॉन्स्टंट के असेल तर. व्हॉट इज अ सिग्मा? सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजेच काय असेल? सिग्मा डिव्हायडेड बाय, सिग्माच्या ठिकाणी मिळेल लिहितो क्यू डिव्हायडेड बाय ए एप्सिलॉन नॉट के. हा इंटेन्सिटीचा माझा फॉर्म्युला आहे. आता एअर जर असेल तर के असेल काही तर नाही. म्हणजे याचा अर्थ काय असेल? या ठिकाणी काय लिहावं लागेल मला? क्यू डिव्हायडेड बाय काय लिहू? ए इंटू एप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट डी मायनस टी इज इक्वल टू आता ई डायलेक्ट्रिक काय लिहावं लागेल मला? क्यू डिव्हायडेड बाय ए एप्सिलॉन नॉट के इंटू स्मॉल टी. जर या दोन प्लेट मध्ये टोटल पोटेन्शियल जर व्ही असेल, पोटेन्शियल कुठली क्वांटिटी आहे बाळांनो? स्केलर. स्केलर क्वांटिटी म्हणल्यानंतर पोटेन्शियल काय झालं पाहिजे? डायरेक्टली बेरीज झाली पाहिजे. मग टोटल पोटेन्शियल काय असलं पाहिजे? व्ही इज इक्वल टू काय असेल? व्ही एअर प्लस व्ही डायइलेक्ट्रिक एवढं असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय असलं पाहिजे? म्हणजे याचा अर्थ असला पाहिजे क्यू डिव्हायडेड बाय ए एप्सिलॉन नॉट. याच्यामधलं हे कॉमन, याच्यामधलं हे कॉमन. तर ब्रॅकेटमध्ये काय लिहितं? इथं डी मायनस टी प्लस स्मॉल टी डिव्हायडेड बाय की. येस और नो? नीट लक्षात घ्या. या दोघांची मी काय करतो? फक्त बेरीज करतो. बेरीज करताना कॉमन कोणाला काढलं मी? क्यू डिव्हायडेड बाय ए एप्सिलॉन नॉटला काढलं. आता ह्या इक्वेशन मध्ये मला व्ही इथं खाली न्यायचा, क्यू बाय व्ही करायचंय. म्हणजे काय करायचं मला? हे क्यू डिव्हायडेड बाय व्ही लिहायचंय. हा जर व्ही इथं आला, हा इथं वर जाईल आणि हा इथं खाली येईल. म्हणजे याचा अर्थ क्यू बाय व्ही काय राहील शिल्लक तुमच्याकडे? ए एप्सिलॉन नॉट डिव्हायडेड बाय काय येईल? हे डी मायनस टी प्लस टी बाय के. दिस इज द इक्वेशन फॉर कॅपॅसिटी. कारण क्यू बाय व्ही म्हणजे कोण असतं? कॅपॅसिटी. म्हणजे याचा अर्थ टी थिकनेसचा जर डायइलेक्ट्रिक तुम्ही त्याच्यामध्ये जर एका पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये जर टाकलात तर त्याची कॅपॅसिटी किती होईल? एवढी होईल. आता जर समजा याच्यामध्ये याला मी बेसिक फॉर्म्युला म्हणतो. आता या बेसिक फॉर्म्युल्याला मी त्या ठिकाणी काय करतो? वेगवेगळी रूप द्यायला चालू करतो. आणि वेगळे रूप देत असताना मी काय म्हणतो? तर पहिली गोष्ट या ठिकाणी म्हणतो, जर मी अख्खच्या अख्खं डायइलेक्ट्रिक टाकलं असतं तर म्हणजे कम्प्लिटली फिल्ड हा शब्द जर मी वापरला असता तर काय झालं? स्मॉल टीची किंमत किती लिहावी लागली असती मला? डी इतकी लिहावी लागली असती. बघा बरं इथं लिहा बरं. स्मॉल टीची किंमत डी लिहा. डी मायनस डी 0 गेला. हे इथं डी लिहिलं, डी बाय के वर गेलं.
म्हणजे याचा अर्थ C इज इक्वल टू ए ॲप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय स्मॉल डी. आपला जुना फॉर्म्युला आला परत. कम्प्लिटली फिल्ड असेल तर. आता आलं लक्षात. आता जर मी या ठिकाणी म्हणलं तुम्हाला की माझ्याकडे जो कंडेन्सर आहे पॅरलल प्लेट कंडेन्सर, ह्या पॅरलल प्लेट कंडेन्सर मध्ये मी काय केलं, हा अर्धा भाग एक प्रकारचा डायलेक्ट्रिक टाकला आणि हा अर्धा भाग मी दुसऱ्या पद्धतीचा टाकला. ह्या डायलेक्ट्रिकचा कॉन्स्टंट आहे K1 आणि या डायलेक्ट्रिकचा कॉन्स्टंट आहे K2. हा प्लेट किती आहे टोटल A, मग हे अर्धी प्लेट किती असेल A/2, इकडे किती असेल A/2. आता काय व्हायला चालू होईल, याची काहीतरी कॅपॅसिटी असेल. आता याला मला असंही लिहिता येईल, या चित्राला मला असंही काढता येईल. बघा बरं, हे असं काढलं मी. इकडच्या ह्याच्यामध्ये हे K1 आहे आणि इकडच्या ह्याच्यामध्ये हा किती आहे K2 आहे. काय सांगितलं होतं, ह्या दोन पॉइंटच्या मध्ये चेक करायचं ना. पाणी सोडा, इकडून सोडलं, पाणी काय झालं, तुटलं, परत मिसळलं, म्हणजे याचा अर्थ दोघं कसे आहेत एकमेकाच्या पॅरलल. आता आलं लॉजिक लक्षात. जर हे दोन्ही कंडेन्सर एकमेकाच्या पॅरलल मध्ये जर असतील तर कंडेन्सर इन पॅरलल काय असतात, याची कॅपॅसिटी समजा मी घेतली C1, याची कॅपॅसिटी घेतली C2, तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी C इज इक्वल टू काय येईल, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 प्लस C2. आता C1 किती असेल बघा बरं. C चा फॉर्म्युला A ॲप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय स्मॉल डी. आता इथं A किती आहे, A/2 आहे आणि K च्या ठिकाणी कोण आहे, K1 आहे. म्हणजे याचा अर्थ C1 कोण आहे, A ॲप्सिलॉन नॉट K1 डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल डी. आलं लक्षात. सिमिलरली याच्यासाठी काय येईल, C2 इज इक्वल टू A ॲप्सिलॉन नॉट K2 डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल डी. यस और नो. मग मी या ठिकाणी C इक्विव्हॅलंट काय येईल बरं, नाही तर हा काय येईल, A ॲप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट K1 प्लस K2 डिवायडेड बाय 2. नीट लक्षात घ्या. C मीडियमचा फॉर्म्युला तुमचा A ॲप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय स्मॉल डी आहे, तर C एअरचा फॉर्म्युला काय असेल, A ॲप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय स्मॉल डी. म्हणजे याचा अर्थ या फॉर्म्युल्यावरून काय कळालं, C मीडियम इज इक्वल टू C एअर इंटू के. इथं काय दिसलं, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C air multiplied by K equivalent. What is a K equivalent? K equivalent is nothing but the average of the two dielectrics. आता अर्थ आलं लक्षात. हे असं ठेवलं तर समजा जर मला वाटलं असं नाही ठेवायचं, असं नाही ठेवायचं वाटलं, मला वेगळं वाटलं काहीतरी, हे असं ठेवलं.
वरचा डायलेक्ट्रिक K1 आहे, खालचा डायलेक्ट्रिक K2 आहे. हे वरचं अंतर किती असेल बाळांनो? D/2. खालचं अंतर किती असेल? D/2. आता याला मला कसं लिहिता येईल? याला मला असं लिहिता येईल, याचा अंतर इथं D/2 आहे, याचा अंतर इथं D/2 आहे. हा, कसे दिसू लागलेत? त्याच्यातून जेवढं पाणी त्याच्यातून तेवढं सगळं तसंच गेलं. मग काय होईल? सिरीज जर असेल तर काय येईल उत्तर? C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, हा काय लिहू? C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. आता इथं C1 किती आहे? तर C1 इज इक्वल टू, हा काय लिहू? A epsilon नॉट K1 डिवायडेड बाय D/2 म्हणजेच वर आला. तर C2 किती आहे? C2 इज इक्वल टू, हा A epsilon नॉट K2 डिवायडेड बाय हे D वर गेला परत. मग जर तुम्ही त्या ठिकाणी याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट जर केलं, काय येईल उत्तर बाळा मिळतं? हा, वरल्या 2A epsilon नॉट K1 डिवायडेड बाय D मल्टीप्लाइड बाय 2A epsilon नॉट K2 डिवायडेड बाय स्मॉल d, बरोबर? टोटली डिवायडेड बाय दोघांची बेरीज. या दोघांची बेरीज करत असताना कॉमन काढा. 2A epsilon नॉट डिवायडेड बाय स्मॉल d इंटू ब्रॅकेट हे K1 प्लस K2, हे 2A epsilon नॉट कटलं, याचा D कटला, याचा D कटला. राहिलं काय मग शिल्लक? हे राहिलं एवढं. म्हणजे याचा अर्थ A epsilon नॉट डिवायडेड बाय स्मॉल d. हे जशाला तसं मी बाजूला काढून घेतलं, ब्रॅकेट मध्ये मी टाकून दिलं. काय टाकून दिलं होतं इथं? हे 2 राहिले, त्याच्यानंतर K1 K2 राहिले, डिवायडेड बाय काय राहिले? K1 प्लस K2 राहिले. मग आता जर मी म्हणलं इज इक्वल टू A epsilon नॉट डिवायडेड बाय स्मॉल d, कोण आला? C air मल्टीप्लाइड बाय K इक्विव्हॅलंट. हा, K इक्विव्हॅलंट ची किंमत आता काय येईल इथं? 2 इंटू K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. टॉपिक संपला. वाचा, तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक या ठिकाणी संपतो. चला पॉइंट घ्या, मेन हेडिंग घ्या. इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक ऑन पॅरलल प्लेट कंडेन्सर. मेन हेडिंग टाका, इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक ऑन पॅरलल प्लेट कंडेन्सर. If a dielectric of thickness small t is being introduced between the two plates of parallel plate condenser having a dielectric constant K, then the capacity of
parallel plate condenser becomes C is equal to A epsilon naught divided by स्क्वेअर ब्रॅकेट, त्याच्यातला स्मॉल ब्रॅकेट मध्ये काय येईल, डी मायनस स्मॉल टी प्लस टी बाय के. ए एप्सिलॉन नॉट खाली डी मायनस टी प्लस टी बाय के. त्याच्यानंतर खाली लिहा केस 1. Case 1, if the condenser is completely filled with a dielectric, then small t is equal to d. बरोबर, स्मॉल टी म्हणजे थिकनेस किती झाली त्याची, डी इतकी झाली. स्मॉल टी इज इक्वल टू डी, म्हणून सी मीडियम इज इक्वल टू काय येईल, ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय स्मॉल डी किंवा इज इक्वल टू सी एअर मल्टीप्लाइड बाय के. एक पॅरलल प्लेट कंडेन्सर आहे, त्याच्यामध्ये हवा आहे, एअर आहे, ओके. आणि त्यात आपण डायलेक्ट्रिक टाकला, प्रश्न बरं का तुम्हाला, आणि ते टाकल्यामुळे त्याची कॅपॅसिटी 5 पटीनं वाढली. किती पटीनं वाढली, 5. तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, लॉजिक लक्षात घ्या. जितक्या पटीनं तुमची पॅरलल प्लेट कंडेन्सरची कॅपॅसिटी वाढते एअर मीडियम पासून मीडियम मध्ये जात असताना, ती पट म्हणजेच कोण असतो, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. आता आलं लक्षामध्ये, सी मीडियम इज इक्वल टू सी एअर इंटू के. ठीक आहे. केस 2, इफ टू डायलेक्ट्रिक्स, केस 2 सेकंड केस, इफ टू डायलेक्ट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट K1 and K2 are introduced vertically, then C equivalent is equal to काय येईल, A epsilon naught divided by small d into bracket काय येईल, K1 plus K2 divided by 2 किंवा खाली लिहा is equal to C air multiplied by K equivalent. बरोबर, C air multiplied by K equivalent, where K equivalent is equal to K equivalent ची किंमत किती असेल, K1 plus K2 divided by 2. ओके. त्याच्यानंतर केस 3, if the two dielectrics are being introduced कसे, horizontally, एक और एक ठेवलेत, ओके, horizontally, then C equivalent is equal to काय येईल, A epsilon naught divided by small d, बरोबर, into bracket काय येईल, 2 K1 K2 divided by K1 plus K2, 2 K1 K2 divided by K1 plus K2 किंवा is equal to C air multiplied by K equivalent.
हा के इक्विव्हॅलंटची किंमत काय असेल इथं के इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 2k1 k2 डिवायडेड बाय k1 प्लस k2. ओके, या ठिकाणी हा टॉपिक संपतो.